नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त देवाची पूजा केली आणि उंबऱ्याची पण पूजा करून घेतली आणि इकडं गाय आली ती तिला भाकर दिली खायला आणि तिचं पण दर्शन घेतलं आणि कपडे धुवून घेतलं आणि इकडं पोल्या पण करून घेतल्या. दुपारीनं मी आज ठेवलेली वॉटर फास्टिंग 12 तासांची ना, त्यात आज होळी पण होती, होळीचा पण उपवास होता. मग मी फक्त पाणीच प्यायलो दिवसभर. रोजच्यापेक्षा जास्तच पाणी प्यायला लागतो वॉटर फास्टिंगमध्ये. आणि इकडे बाबूला जाते मी कधी पोल्या खातो, त्याला पोली बघे आवडते ना. इकडे कपडे धुलायला घेतलेलं ते नुसतं मध्ये करत होता बघा, कसा डान्स करत होता ना. त्याला पिचकारी आणलेली तर त्याला आलं मी कधी सगळ्यांना दाखवायला नाही जाऊ, त्याला असं काय आणलं ना सगळ्यांना दाखवायला न्यायला लागतो ना. मग इकडं मी वरण बनवून घेतला आणि भाजी बनवून घेतली. तर भात बोलल्यानंतरच गरम गरम काढेन. आणि इकडे मी जामट्या तळून घेतल्या आणि दिवे बनवलेलं ते पण वाफवून घेतल्या ना. मग लगेच पापड्या तळून घेतल्या, पापड पण तळून घेतल्या ना. एकीकडं भांडी घासून घेतली पटापट, किचन आवरून घेतलं सगळ्यांना. मग ताट रेडी करून आम्ही निघलो होलीवर जायला. तर होलीवर जायला बघा आमच्या बायकांची कशी शायनिंगमध्ये आम्ही येत होतो लाईनशीर ना. इकडं आरती चालू होती तर आम्ही फेऱ्या मारत होतो. 5 फेऱ्या मारायच्या असतात. आरती चालू होती न. इकडं या सवासणीचं बघा कसं हळदी कुंकू चालू आहे ना. इकडं आमच्या ताई दर्शन घेत होत्या मंदिरात आणि इकडं आमच्या मंदिरात साईबाबा मंदिरात नवीन जोडपा आलेला आणि इकडं आमची शायनिंग बघा कशी चाललेली, शायनिंग मारत होतो नाही. यांची होली बघा कशी चाललेली. आधीने कलर घ्यायचा तर राखाडी घेतलेली सगळ्यांच्या ओढवाला लावायला नाही. हिला माहितीच नाही मी जी व्हिडिओ बनवता, ही एकटीच बडबड करत होती. तिला माहितीच नाही तिची कधी काढली व्हिडिओ ना. आमच्या बाबूला बघा असं रंगवून ठेवलेला. मग घेतला रात्री जेवून आणि आपल्या स्टेप पण कंप्लीट करून घेतल्या. चला तर मग बाय बाय.